जालना जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत आहे। या पावसाचा जालन्यातील कडवंची, न्हावा, धारकल्याण या परिसरातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसलेला आहे। अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवरती डावणी, कूज, बुरी यांसह इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे। दरम्यान जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी देखील केलेली आहे। तर यामध्ये मेजर म्हटलं तर कूज आणि करपा, अँथ्राकोनस करपा, त्यानंतर उकड्या असे रोग येतात। आणि खरं तर आतापर्यंत 1.5 लाख रुपये एकरी खर्च द्राक्ष बागायतदाराचा झालेला आहे। आणि अजूनही 4 दिवस जर पाऊस चालला तर 20,000 रुपये 100% शेतकऱ्याचे जाणार आहे। या ठिकाणी मी काल परवापासून जो छोटा बारीक बारीक पाऊस झालेला आहे, ढगाळ वातावरण आहे, यामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या। म्हणून प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले, तर काही प्रमाणात मला नुकसान दिसून आलेलं आहे। पण यावर आता कृषी विभागाला मी सांगितलेलं आहे। कृषी विभागाचे अधिकारी येऊन याबाबत ते विश्लेषण करतील आणि त्याप्रमाणे आपण प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करू।